दाखल होणार आहेत, कारण लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी ही माहिती दिलेली आहे। लातूर जिल्ह्यातील तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेत। त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे। चुकीचे कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे। त्यामुळे 100% ती जे असतील ते रद्द होतील अशा पद्धतीनं जर आला असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील। आता मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया पाहूया। लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिलेली आहे। बोगस लाडक्या बहिणींना त्यांनी इशारा दिला आहे। बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला होता आणि या संदर्भात 4 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली अशी माहिती देखील आदिती तटकरेंनी दिली। धक्कादायक बातमी पालघरमधून। शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी आता मोठी माहिती समोर आलेली आहे। अशोक धोडी यांची लाल कलरची ब्रिजा कार गुजरातमधील भिलाड जवळील सारीग्राम मालाफनिया इथे आढळलेली आहे। एका बंद दगड खाणीमध्ये ही गाडी असल्याची माहिती मिळते। तसंच पाण्यातून काळं जॅकेट आणि हेडफोन देखील आता आढळलेले आहेत। अशोक धोडी यांचा घातपात झाल्यास गाडीतच मृतदेह असण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते। गेल्या काही दिवसांपासून अशोक धोडी बेपत्ता होती, त्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पोलीस त्यांचा शोध घेत होते, मात्र आता पाण्यात काळं जॅकेट आणि हेडफोन सापडलेले आहेत आणि गुजरातमधील हद्दीमध्ये या 2 गोष्टी सापडलेल्या आहेत। पोलीस आता अधिक तपास करतायत, मात्र शिंदेसेनेच्या धोडींचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होतोय। आता बातमी येते महाकुंभमेळ्यातून। अभिनेत्री ममता कुलकर्णीला आता महामंडलेश्वर पदावरूनच हटवण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे ममताला ज्यांनी दीक्षा दिली त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचीही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी करण्यात आली। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली। महाकुंभमेळ्यात ममता कुलकर्णीने दीक्षा घेतली होती, त्यानंतर ममताला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं होतं। त्यामुळे मात्र किन्नर आखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला होता। ममताचा काही दिवसांपूर्वीच पट्टाभिषेक पार पडला होता। संन्यास घेतल्यानंतर ममताला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद दिलं होतं। लक्ष्मी त्रिपाठींनी ममताला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर बनवलं होतं। लक्ष्मी त्रिपाठींनी सनातन धर्म आणि देशहिताचा विचार सोडल्याचा आरोप आहे। ममता देशद्रोह प्रकरणातील असल्याचा आरोप करत आखाड्याचा विरोध होता। महाकुंभमेळ्यानंतर आता वळ पुण्यात राज्यातल्या बातम्यांकडे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी आता भगवानगड धावून आलेला आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिलाय। आजपर्यंत भगवानगडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी मात्र धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय। आपण ग्राफिकच्या माध्यमातून आणखी काही मुद्दे पाहूयात की नामदेव शास्त्रींनी काय म्हटलंय। धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जाते। धनंजय मुंडे हा खंडणीखोर जगणारा माणूस नाही, खंडणीवर जगणारा माणूस नाही। धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान होत आहे। ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची दखल का घेत नाही। राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केली जाते।
पुढच्या बातमीकडे तर मारेकऱ्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे की माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन एका समाजाला लक्ष्य करणं महत्त्वाचं आहे, याचा विचार ज्याने त्यानं करावा असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे. संकट आज आलेलं नाही आहे. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. संतश्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. धनंजय मुंडेंच्या प्रतिक्रियेनंतर आता अंजली दमाने काय म्हणतात आपण पाहूया. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच भडकल्या. धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी, त्यामुळे धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे नामदेव शास्त्रींना देणार असल्याचं दमानियानं म्हटलंय. तर शास्त्री असं बोलणार नाहीत आणि बोलले असतील तर दुरुस्त करतील असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला. ते धनंजय मुंडे जेव्हा अगदी सुचिरभूत होऊन भगवान गडावर येतात ते धनंजय मुंडे वेगळे आहेत आणि जे समाजात वावरताना, लोकांमध्ये वावरताना ते जे धनंजय मुंडे आहेत ते वेगळी व्यक्तिमत्व आहे. तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे. खूप इच्छा असून देखील जाता येत नाही आहे, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. महंत कारण ऐश्वर्य संपन्न ते श्रद्धास्थान आहे मोठं. खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध नाही. गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतात. बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्तसुद्धा करतील. आता या प्रकाश महाजन यांनी केलेल्या टीकेकडे. धनंजय मुंडे यांना भगवान गडाचा पाठिंबा मिळाल्यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून नामदेव शास्त्रींना लक्ष केलंय. स्वतःला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली. की असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता. नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं, राजकारणात खूप तिला स्पर्धा होती. त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं. गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही. गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी. मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही. न्यायाचार्य आहात आपण. न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला. तर धनंजय देशमुखांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. चापट मारल्यावर तुम्ही हत्या करणार का, असा सवाल सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी विचारलाय. आवादा कंपनीसमोरील वादात मृत सरपंच संतोष देशमुखांनी चापट मारली असं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं होतं आणि याच वक्तव्याचा धनंजय देशमुखांनी समाचार घेतलाय. मला एक चापट मारली तर तुम्ही खून केला. आमची देशमुख कुटुंबियाची पण तुम्ही आमचे लेकरं बघायला पाहिजे होते, आमच्या आईकडे बघायला पाहिजे होतं, आमच्या वडिलांकडे बघायला पाहिजे होतं. आमचे काय हाल झालेत हे बघणं होतं तुमचं. ते बघितलं असतं तर कदाचित हा प्रश्न कोणीही विचारला नसता. एका चापटीच्या बदल्यामध्ये तुम्ही जर असं सगळे म्हणजे इतकं भयानक कृत्य करू शकतात तर ते अत्यंत चुकीचं आहे. पुढची बातमी बीडमधूनच आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याची SIT कोठडी आज संपली होती, त्यामुळे त्याला कोर्टात हजर केलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव VC द्वारे सुनावणी झाली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावली. पुढच्या बातमीकडे. पोलीस अधिकारी भास्कर केंद्रे यांनी आमदार सुरेश धस यांचे सगळे आरोप फेटाळलेत. माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायर देखील नाही, असं भास्कर केंद्रे यांनी म्हटलंय. भास्कर केंद्रे आणि गुरुरत्न सदावर्ते यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मुलीचं लग्न कर्ज काढून केल्याचं देखील केंद्रे या ऑडिओ क्लिपमध्ये सांगतायत. भास्कर केंद्रे यांच्याकडे 100 टिप्पर, 15 JCB असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला होता. दरम्यान साम TV या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पाहू आपण ऑडिओ क्लिप ऐकूया. तुझ्यावर टिपर कुठे आहे तुझ्याकडे?
सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही, किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना, तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब. आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला. बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिपर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि हे 100 म्हणले. साधा माझ्याकडे टायर नाही, जेसीबी आणि पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही. आणि हा विषय पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं. आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब. पुढच्या बातमीकडे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. मात्र धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. बघा आव्हाडांनी काय ट्विट केलं आपण पाहूया. हा माणूस नशीबवान आहे, सगळं होऊन सुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कम नशिबी आहे. 2019ला मंत्री झालो, पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरू झाली. मला पालघर जिल्हा मिळेल असं मला वाटत होतं, पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की दादा रायगड जिल्हा सोडत नाही. माझे 3 आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत. पालघर घ्या, रायगड सोडा. आणि दादांनी मला सांगितलंय शिंदे साहेब पालघर सोडत नाही. सत्यदेवाला माहीत, पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालकमंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली. आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली. दादा थोडे दिवस थांबले असते तर. अशा खूप जखमा आहेत, अशी व्यथा जितेंद्र आव्हाडांनी मांडलेली आहे. पुढची बातमी बीडमधूनच आहे. बीडमधील बुट्ट्या गायकवाड हत्येतील आरोपींना धस यांच्या पत्नीनं मदत केली असा गंभीर आरोप आता गुणरत्न सदावर्तेने केलेला आहे. हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं धस यांच्या शेतात मिळाल्याचा दावा सदावर्तेने केला आहे. त्यामुळे धस यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा देखील सदावर्तेने दिला आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये 3 लाख रुपये जर धसांच्या पत्नीने जर दिले असतील आरोपीला म्हणजे काढता पाय करून घेण्यासाठी, तर ते जर जप्त असतील, हत्यारं जर धसांच्या शेतातून जप्त केलेले असतील, धसांनी जर आरोपींना पकडण्यापासून मज्जाव केलेला असेल, तर या सगळ्या गोष्टी धसांच्या बाबतीमध्ये त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये एका मागास वर्गीयाच्या, आदिवासी संबंधित, भटक्यांसंबंधित खुनाच्या याच्यामध्ये धसांना दार्शनिकपणे जे आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केले. त्यासंबंधी त्यांनी अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिलंय. बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिली. कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे. कॉपी मुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे आणि म्हणून कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे. कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, पर्यवेक्षक तिकडे आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे. बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको असं मंत्री नितेश राणे म्हणतात, मात्र दुसरीकडे बुरखा घालून परीक्षा देण्यावर विद्यार्थिनी ठाम आहेत. बुरखा घालूनच परीक्षा देणार असं विद्यार्थिनीचं म्हणणं आहे. मुस्लिम विद्यार्थिनींचा नितेश राणेंच्या जी मागणी आहे त्याला विरोध आहे. नहीं, ये ठीक नहीं है. हमारे कॉन्स्टिट्यूशन का भी उन्होंने भी हमें हक दिया है कि हमें क्या पहनना है और क्या नहीं पहनना है. तो हमारा हक है, हम बुर्का पहन के आएंगे, हम इसमें सेफ फील करते हैं और एग्जाम के टाइम भी हम बुर्का पहनकर ही आना चाहेंगे. हमारा मजहब ये सिखाता है कि हमें चोरी
चोरी वगैरह और चीटिंग वगैरह से दूर रहे, तो हम चीटिंग वगैरह नहीं कर सकते हैं, बुरके में हम सेफ रहते हैं। पुढची बातमी आता अमरावतीमधून. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापले होते. सर्वसामान्य नागरिकांचे 4 तासात जवळपास 350 निवेदन आल्यानं बावनकुळेंचा संताप झाला. तुम्ही कामात दिरंगाई करत असल्यानं नागरिकांना असे निवेदन घेऊन यावं लागतंय असं बावनकुळे बोलले. बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना एक खडे बोल होते. यापुढे कामात दिरंगाई चालणार नाही असं बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना तंबी दिलेली आहे. पुढची बातमी आता जीबी सिंड्रोम बाबतची. राज्यात जीबी सिंड्रोममुळे चौघांचा बळी गेलेला आहे. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षांच्या तरुणाचा आज मृत्यू झाला. त्याच्यावर 21 जानेवारीपासून उपचार सुरू होते. तर दुसरीकडे पुण्यातल्या नांदेड गावातल्या 60 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता, त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती आणखी खालावल्यानं तिला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. आज त्या महिलेचा मृत्यू झाला. सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षांच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. हा पहिला मृत्यू होता. त्यानंतर पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. पुण्याच्या नांदेड गावातही 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात गुरुवारी जीबी सिंड्रोमचे 3 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या आता 130 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसमुळे आतापर्यंत 3घांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान आतापर्यंत पुणे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. तसंच बाधित गावातील जनवाहिन्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती आता युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलेली आहे. पुण्यात जीबी सिंड्रोमचा उद्रेक 9 जानेवारीपासून सुरू झाला. त्यानंतर आता 3 आठवड्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाला जाग आली. आरोग्य विभागानं जीबीएस रुग्णांची वाढती संख्या आणि उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत आता मार्गदर्शक सूचना जाहीर केली. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. क्षेत्रीय पातळीवर रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना करावी. प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून उपाययोजना करावी. नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. पुरेसे बेड्स आणि औषधांची उपलब्धतेबाबत खात्री करावी. उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी. आता पुढच्या बातमीकडे. सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतात. अशाच 2 वाघांच्या फाईटचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. मध्य प्रदेशच्या कान्हा रिझर्व जे आहे अभयारण्य आहे तिथला हा व्हिडिओ आहे. पर्यटकांनी जंगल सफारी दरम्यान तो रेकॉर्ड केला. 2 वाघ आपापसात कसे भिडलेत बघा. आता आपण कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून. देशातील लाल मिरचीचे भाव मागील वर्षभरात कमी होत गेले. सध्या मिरचीला 12,000 ते 14,000च्या दरम्यान सरासरी भाव मिळतो. जानेवारी 2024 मधील दराच्या तुलनेत सध्या 35% कमी भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. हळदीच्या दराने गेल्या आठवड्यात उच्चांक भाव घेतला होता. सध्या नांदेड इथल्या मार्केट यार्डात तेलंगणा आंध्र प्रदेशमधील हळद विक्रीसाठी दाखल होते. एका आठवड्यातच पिवळ्या सोन्याचे भाव हजारांनी पडले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. नांदेड जिल्ह्यात एकीकडे रब्बी हंगामात ज्वारी तूर पिकावर प्रादुर्भाव झाला आहे तर दुसरीकडे गव्हाचं पीक मात्र जोमात असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यात गहू पिकासाठी पोषक वातावरण आहे. परिणामी यावर्षी उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करतात.
नंदुरबार जिल्ह्यात पपई पिकावर मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. ऐन पपई काढणीच्या तोंडावर पपईवर रोग आल्यानं शेतकऱ्यांसमोर संकट उभं राखलंय. यावर्षी पपईला विक्रमी असा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. परंतु पपईवर रोग आल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट येऊन ठेपलंय. नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. जिल्ह्यात मागील काही महिन्यात केळीचे भाव पडले असताना कुंभमेळा आणि आखाती देशात केळीची मागणी वाढल्यानं भाव पुन्हा वाढले. विदेशातल्या पालेभाज्या आता भारतात सुद्धा पिकवल्या जात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात या विदेशी पालेभाज्यांचा यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे. लाल मुळ्याची शेती कृषी विभाग केंद्रात प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. या मुळ्याची चव देखील पांढऱ्या मुळासारखीच आहे. मावळच्या संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू झाला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन हे संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याने घेतले. 2,48,000 टन ऊस गाळप इथं झालेला आहे. त्यातून 2,76,000 टन साखर उत्पादन घेण्यात आले. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकऱ्यांच्या सुड्या पेटून देण्याचे प्रकार वाढत आहेत. याच महिन्यात तिसरी घटना घडली. मोदरी येथील शेतकरी गोपाल राठोड यांच्या 4 एकर क्षेत्रातील तूर आणि सोयाबीनच्या सुड्या अज्ञात व्यक्तीनं जाळल्या. या शेतकऱ्याचं त्यामुळे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यात ॲग्रिस्टॅक अभियान राबवण्यात येते. खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा आणि विविध कृषी योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन ही योजना राबवते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7/12 आधार कार्डशी जोडण्यात येतोय. शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येते, त्यावेळी बोगस लाभार्थ्यांना चाप बसणार. खत आणि औषध लिंकिंगवरून कारवाईचा आदेश देण्यात येईल असा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलाय. लिंकिंग सक्तीचं करून कंपन्या आणि विक्रेते शेतकऱ्यांना लुटत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बॅकग्राऊंड टॉप 10 नंतर वळू आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिता का? कारण सॉफ्ट ड्रिंकचं सेवन तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सॉफ्ट ड्रिंकमुळे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. हे आम्ही म्हणत नाही, तर तसा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही ह्या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्यांना डायबिटीजचा धोका. 2022 सालात 22 लाख लोक डायबिटीजचे शिकार. व्हायरल मेसेज मागचं बावीस लाख लोकांना डायबिटीज झाल्याचं समोर आलं. तसंच हार्ट अटॅकचाही धोका वाढतो हे स्पष्ट झालं. हा दावा धक्कादायक आहे. सॉफ्ट ड्रिंक्सनं डायबिटीज होत असेल तर हे खरंच आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण 180 देशात सर्व्हे करण्यात आला, त्यात हे आढळून आलंय. सॉफ्ट ड्रिंक्स हे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण पितात. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं तज्ञांची भेट घेतली आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. सॉफ्ट ड्रिंक ही गोष्ट अशी आहे की जी साखरेची कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 एवढेच चमचे एका सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात. म्हणजे जर तुम्ही एक 500 mlचं सॉफ्ट ड्रिंक आणलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की साखरेचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे फ्लेवर्ड साखरेचं पाणी असं त्याचं स्वरूप असतं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सॉफ्ट ड्रिंक्स मधील आर्टिफिशियल शुगर सामान्य साखरेपेक्षा जास्त हानिकारक असते. सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असलेल्या कॅफीनमुळे रक्तदाब वाढू शकतो. सॉफ्ट ड्रिंक्समुळे वजन वाढतं आणि डायबिटीसचा धोका वाढतो. सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन करणाऱ्यांना हार्ट अटॅकही येऊ शकतो.
सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन अतिप्रमाणात करू नये. जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्यानं शरीरावर गंभीर परिणाम होतात. हे नेचर मेडिसिनच्या सर्वेत समोर आलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत सॉफ्ट ड्रिंक्समुळे डायबिटीज, हार्ट अटॅकचा धोका वाढतो हा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.